आपल्या मंदिरामध्ये रोज पुराण सेवा करतात त्याच्यामुळे आणि आमचे प्रकाश बाबा दरवर्षी नवीन टीम तयार करतात. या वर्षीच्या नवीन टीमचे मला असं वाटते हे आजचे एक कर्णधार आहेत आणि कर्णधार आपला गेम कसा करतो चांगलाच आपले कीर्तनकार ते आनंदराव कुलकर्णी हे आपल्या कीर्तनाला सुरुवात करतील अशी मी त्यांना विनंती करतो. साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं त्रिगुणरहितं तत्त्वमस्याद्विलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वादिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं त्वं नमामि. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमं वन्दे परमानन्दमाधवं. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. जानकी जीवनस्मरण जय जय राम. गोवर्धन धर गोपाल धर गोवर्धन धर गोपाल गोकुल संकट हारी गोकुल संकट हारी. जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. नवनीत सम नवनीत प्रिय नवनीत सम नवनीत प्रिय नवल विनोद बिहारी. जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. दुर्वासामृत दुःख विमोचक दुर्वासामृत दुःख विमोचक दुर्गम संकट हारी. जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी.
एका विनवी जनार्दनाचे, एका विनवी जनार्दनाचे, निरंजनाया कीर्तने ये सद्गुरुराया, ये सद्गुरुराया कीर्तने ये सद्गुरुराया. राम 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 सीताराम सद्गुरु सारी खा असता पाठीला तारा, सद्गुरु सारी खा असता पाठीला तारा, इतरांकडे खा कोण करे, इतरांकडे खा कोण करे, इतरांकडे खा कोण Hasta
आज वर्षारंभाचा पहिला दिवस गुढीपाडवा आणि आपल्या रामाच्या उत्सवाचा देखील आजचा पहिला दिवस. या दिवशी आपण रामाच्या नवरात्राची सुरुवात करतोय आणि या नवरात्रामध्ये आपल्या इथे प्रभू रामचंद्राच्या या मंदिरात कीर्तन सेवा अतिशय आवर्जून ठेवली जाते आणि या उत्साहामध्ये आमच्या सारख्यांना इथे उभं राहण्याचा अधिकार नसताना देखील उभं राहण्याची ऑर्डर दिली जाते असंच म्हणावं लागेल. आणि आपली भूमिका अशी आहे, सेवेके करावे सांगितले काम ते मी तू पण करू नये. आपल्याला सांगितलं प्रकाशरावने की इथे कीर्तन सेवा करायची आहे. प्रकाशराव जमत नाही, ते म्हणतात जमल्याशिवाय राहत. प्रकाशराव आपल्याला सांगतात कीर्तन करा, त्यांच्या अपेक्षा भरपूर आहे, परंतु परिस्थिती अशी आहे प्रकाशरावला नाही म्हणता येत नाही आणि इकडे आडात काही नाही. परिस्थिती अशी गंभीर होऊन बसली आहे, परंतु या परिस्थितीतून आपल्याला मार्ग काढायचा आहे आणि तो मार्ग काढण्यासाठी प्रभू रामचंद्र समोर आहेत आणि पाठीमागे बलदंड असे मारुतीराव उभे आहेत. सद्गुरु सारिका हस्ता पाठीराखा इतरांचा लेखा कोण करी. जो रामाचा दास आहे तो पाठीशी उभा आहे आणि रामरायाचा दास पाठीशी उभा असल्यानंतर आपलं काही चुकू शकत नाही. चुकलं तर तो चुकू देत नाही, कारण त्याचा धाक आहे. त्याच्या धाकानं आपल्याला वाट सोडता येत नाही, नीट वाटणच चालावं लागतं. आणि म्हणून आज इथे या ठिकाणी आपल्याला ज्ञान असो नसो परंतु सेवा दिलेली आहे, सेवा करायची आहे आणि या भूमिकेनं आपण सेवा करायला इथे मी उभा आहे. रामचंद्र रायाची सेवा करणारा सेवक माझ्या पाठीशी आहे आणि पाठीराखा असल्यानंतर कुठल्याही प्रकारची न्यूनता राहत नाही. म्हटलेलं आहे सद्गुरु सारिखा असता पाठीराखा इतरांचा लेखा कोण करी. सेवेला घेतलेला अभंग ज्ञानोबा माऊलींचा आहे. त्यांनी ह्या अभंगात 4 चरणाचा अभंग रचलेला आहे आणि या अभंगामध्ये त्यांनी सांगितलं आहे 3 गोष्टी सांगितल्या आहेत. 1 सद्गुरु बद्दलची अनन्यता, 2 दृष्टांत राजयाची कांता काय भीक मागे. हा दृष्टांत आहे. आपल्याला महाराजांनी सांगितलंय 13 कोटी रामनामाचा जप झाला म्हणजे राम आपल्याला दर्शन देतात. परंतु आपली अनन्यता कशी आहे? अनन्यता आपली फार विचित्र आहे. आपण जपाला बसतो आणि जप करताना आपल्याला इतर सगळ्या गोष्टी दिसतात. कुठं दूध चाललं समजते, कोणाचे भांडण चालले ते समजतात, नळ आले ते कळते. मग ही कसली अनन्यता? ही अनन्यता जर आपल्या जवळ असेल तर आपल्याला या सगळ्या गोष्टीचं प्रापंचिक गोष्टींपासून आपण दूर राहिलं पाहिजे. पण आपण एक क्षणभर देखील दूर राहू शकत नाही. ज्ञानेश्वर महाराजांची ऐसे करी या आठा प्रहरा माझारी मोठके निमिष भरी देतुलाय. निमिष म्हणजे काय?
डोळ्याचं पापण लावून वर जाण्याची जेवढा वेळ लागतो तेवढा वेळ जर अनन्यतेने जर मला दिला तर निश्चितपणे मी तुझं दर्शन मला होईल, मी तुला दर्शन दिल्याशिवाय राहणार नाही. ही भूमिका साधकाची असली पाहिजे. आणि अशा भूमिकेतून जर साधकाने आपलं जीवन केलं, परमार्थिक जीवन जगलं, तर निश्चितपणे परमार्थ घडल्याशिवाय राहत नाही. पण आपल्याला ती अनन्यताच मिळत नाही. कारण आपलं जे मन आहे ते सद्गुरु चरणी, परमेश्वर चरणी लीन होण्याला अतिशय कठीण आहे. मन एक चंचल आहे आणि त्यामुळे त्या मनाला धरण्याकरता आपल्याला कोणाचा तरी आधार पाहिजे. आणि तो आधार आहे सद्गुरु सारिखा असता पाठी गाठा, इतरांचा लेखा खोल करी. सद्गुरु एक आधार आहे. कोणालाही जीवनामध्ये जगत असताना पाठबळ पाहिजे असतं, तेव्हा तो मोठ्या हिमतीनं पुढे जातो. आज मला देखील पाठबळ आहे. प्रकाशरावनं सांगितलं, एनडी सावजींनी सांगितलं, म्हणजे काकाही म्हणे की ठीक आहे जमते. अरे हे कधी केलं नाही. कसं जमल? जमते, जमल्याशिवाय राहत नाही. एवढं पाठबळ आहे. आणि त्या पाठबळाच्या आधारे इथे मी उभा आहे. पाठबळ असलं की आवाज जरा जोरानं जातो, हिंमत चांगली येते आणि हिमतीनं माणूस उभा राहतो. पण त्यासाठी अनन्यता भाव हा परमेश्वर चरणी, सद्गुरु चरणी असला पाहिजे. सद्गुरु शिवाय आपल्याला परमेश्वर दिसत नाही. आपल्याला माहिती आहे नामदेवाचं उदाहरण. नामदेव महाराजांशी प्रत्यक्ष पांडुरंग बोलत होते. पांडुरंग नामदेव महाराजांच्या हातचं जेवण घेत होते. पण तरी देखील नामदेवाला विसोबांना शरण जावं लागलं. कारण काय? तर परमेश्वर त्यांना दिसला होता, परमेश्वराशी त्यांचं बोलणं झालं होतं. परंतु परमेश्वराचं व्यापकत्व काय आहे हे त्यांना केव्हा कळालं? विसोबा खेचराच्या, जेव्हा विसोबा खेचरांना ते शरण गेले तेव्हा व्यापकत्व परमेश्वराचं कळलं. तेव्हा कळलं की जळीस्थळी काष्टी पाशानी सकळं आहे वनमाळ जिथे तिथे सगळीकडे परमेश्वर आहे. आणि म्हणून नामदेव पोळी कुत्रा घेऊन गेल्यानंतर तुपाची वाटी घेऊन त्याच्या मागे धावले होते. ते उन्हा त्यांना कळलं. म्हणून सद्गुरु असणं नितांत गरजेचं आहे. आणि सद्गुरूशी विषयीची अनन्यता ठेवणं हे देखील तितकंच महत्वाचं आहे. अनन्य भक्तीने जर आपण सद्गुरूला शरण गेलात तर निश्चितपणे पारमार्थिक एनर्जी होते. आणि सद्गुरु हा ज्ञानाचा झरा आहे. सद्गुरु हा आत्मबोधी आहे. सद्गुरु हा आपला विकास करणार आहे, आपल्याला परमांगतीला नेणार आहे, परमेश्वराची वाट दाखवणार आहे. म्हटलेलं आहे दावी खरा सुपद जो सुखाचा, अंती स्वरूपी लय हो जयाचा, रे सागरी मायही पाहण्याला, नमो त्या सदा श्री गुरुमाऊलीला. म्हटलेलं आहे की गुरुमाऊलीला जर आपण शरण गेलो, अनन्य भावे जर शरण गेलो तर आपल्याला सुपद सुखाचा मिळतो. म्हणून सद्गुरूला आपण अनन्य भावे शरण गेलो पाहिजे. एक उदाहरण आहे पहा निळोबारायांचं, की अनन्यता कशी असावी. सद्गुरू सहजासहजी मिळत नाही बरं. आपल्याला गोंदावलेकर महाराजांचं माहिती आहे. त्यांना सद्गुरूला शरण जायचं होतं तर कष्ट करावे लागले, तेव्हा तुकाईंची भेट झाली. रामानंद महाराजांची आपल्याला कल्पना आहे. रामानंद महाराजांना गुरु दीक्षा घ्यायची होती तर त्यासाठी त्यांना 80 व्रत स्वीकारावं लागलं होतं. कठीण परीक्षा गुरूंसमोर द्यावी लागली होती. आणि तेवढी पात्रता शिष्याची, साधकाची जर झाली तर तेव्हा गुरुत्व प्राप्त होतं. तसं प्रल्हाद महाराजांच्या बाबतीतही तुम्हाला सांगतो की त्यांची निष्ठा, सद्गुरूबद्दलची असलेली निष्ठा अतिशय महत्वपूर्ण होती, वाखाणण्यासारखी होती. एकदा रामानंद महाराजांनी त्यांना दिलेलं जे राम पंचायतन आहे ते पंचायत सापडत नव्हतं. आणि महाराजांचा नियम होता की त्या पंचायतनाचा अभिषेक करायचा, त्याचं तीर्थ घ्यायचं आणि मगच अन्नग्रहण करायचं. काही काळानुरूप बाहेरगावी येण्या जाण्यामध्ये पंचायतन कुठे ठेवलं हे सापडलं नाही. शोधाशोध सुरू झाली. 3 दिवस पंचायतन सापडलं नाही. महाराजांनी 3 दिवस अन्नपाणी त्याग केला. ही सद्गुरू बद्दलची निष्ठा, हे सद्गुरू बद्दलचं प्रेम.
असं सद्गुरूचं प्रेम जर अनन्य भावे सर्वांनी केलं तर निश्चितपणे पारमार्थिक एनर्जी आपल्याला असल्याशिवाय राहू शकत नाही. आणि म्हणून सद्गुरू विषयी अनन्यता असली पाहिजे. आपलं पहा कसं आहे, आपल्याला गुरु लवकर सापडत नाही. सापडला तर रस्त्यातल्या वाटेतले गुरु असंख्य सापडतात आणि मग कोणाला शरण जावं याचं ज्ञान आपल्याला येत नाही. म्हणून सद्गुरू ओळखण्याची एक कसोटी आहे. ती कसोटी जर आपण पाहिली तर निश्चितपणे आपल्याला सद्गुरूला शरण जाऊ शकतो, शरणागता आपल्याला मिळू शकते. कोणती कसोटी आहे? सद्गुरू हा निरपेक्ष असला पाहिजे, सद्गुरू हा आत्मज्ञानी असला पाहिजे, सद्गुरू जवळ साधकाचा उद्धार करण्याची क्षमता असली पाहिजे आणि त्याचबरोबर साधकाला बोध देण्याचं सामर्थ्य सद्गुरूमध्ये असलं पाहिजे. असं सामर्थ्य जर सद्गुरूमध्ये असेल तर त्या सद्गुरूला आपण निश्चितपणे शरण जाणं महत्वाचं आहे. पण आपलं कसं आहे, भक्कम गुरु आपल्याला भेटतात, आपली अनन्यता राहत नाही. आपण हा नाही तो नाही तो असं करत राहतो आणि सगळ्यांना चाखून पाहण्याचा प्रकार करतो. परिणामी आपण जैसे थे राहतो, आपला उद्धार होत नाही. उदाहरण सांगायचं म्हटलं तर एक भारूड आहे नाथांनी केलेलं पहा. भारूड म्हणतोय, 1.25 रुपया दिला न बाई म्या गुरु गेला हो गुरु गेला, 1.25 रुपया दिला न बाई म्या गुरु गेला हो गुरु गेला, गुरु गेला हो गुरु गेला हो, गुरु केला गोसाई, गुरु केला गोसाई, त्याची चिन फुगायचीच खाई. म्हणून तो पटला नाही. म्हणून दुसऱ्याला 1.25 रुपया दिला न बाई म्या गुरु गेला हो गुरु गेला, 1.25 रुपया दिला न बाई म्या गुरु गेला हो गुरु गेला, गुरु केला जंगम, गुरु केला जंगम, त्याचा शंख वाजे भंगम. म्हणून तोही पटला नाही, गेला दुसऱ्याकडे. 1.25 रुपया दिला न बाई म्या गुरु गेला हो गुरु गेला, गुरु गेला हो गुरु गेला. त्यानंतर गुरु केला ब्राह्मण, गुरु केला ब्राह्मण श्रेष्ठ असतो. म्हणून गुरु केला ब्राह्मण, त्याच्या पंचांगाची लाभण. म्हणून तोही गुरु मला पटला नाही. 1.25 रुपया दिला गुरु केला हो गुरु केला, गुरु केला हो गुरु केला. एका जनार्दनी गुरु केला आणि मग शेवटी सद्गुरूला शरण गेला. जेव्हा सद्गुरू मिळाला तेव्हा निश्चित पारमार्थिक वाट माझी झाली. मग तोपर्यंत हा नाही तो नाही तो अशी अवस्था झाली. आणि जेव्हा सद्गुरू आपल्याला मिळाला तेव्हा सद्गुरू आपली पाठराखण करतो ही भूमिका लक्षात आली आणि त्या दृष्टिकोनातून सद्गुरू विषयीची तळमळ आपली पूर्ण झाली. तेव्हा सद्गुरूला शरण गेल्यानंतर सद्गुरू विषयीचं पुन्हा एक उदाहरण आपल्याला सांगायचं झालं तर निळोबारायांचं उदाहरण आहे. निळोबाराय महाराजांना तुकारामांची दीक्षा घ्यायची होती, तुकारामांचा मंत्र घ्यायचा होता. निळोबाराय तुकारामांना भेटले की महाराज मला दीक्षा द्या, परंतु तोपर्यंत पात्रता असल्याशिवाय, साधकाची पात्रता असल्याशिवाय गुरु देखील त्याला शिष्यत्व देत नाही. मग अशा वेळी तुकाराम महाराजांनी सांगितलं मी पुढे कधीतरी मी तुला दीक्षा देईल, तुला दीक्षा दिल्याशिवाय राहणार नाही. शब्द दिल्यानंतर निळोबाराय निश्चिंत झाले. ते त्यांच्या कामाला गेले, तुकाराम महाराज त्यांच्या कामाला गेले. परंतु एक दिवस रात्री कीर्तन झाल्यानंतर निळोबारायांच्या कानावर एक वार्ता आली की तुकाराम महाराज सदैव वैकुंठाला गेले. ही वार्ता ऐकल्याबरोबर निळोबाराय म्हणे असं होऊ शकत नाही, कारण तुकारामांच्या शब्दावर त्यांची अढाळ श्रद्धा होती, अनन्य भक्ती त्यांची तुकारामाविषयी होती. ते मला दीक्षा दिल्याशिवाय जाऊच शकत नाही ही भूमिका निळोबारायांची होती. मग सत्य काय असत्य काय हे पाहण्यासाठी निळोबाराय देहूला गेले. देहूला गेल्यानंतर वार्ता मात्र सत्य होती. अशा वार्ता कधीच खोट्या निघत नाही. वार्ता सत्य निघली आणि वार्ता ऐकल्याबरोबर हे होऊ शकत नाही, मला तुकाराम महाराज दीक्षा दिल्याशिवाय जाऊ शकत नाही ही अढळ आणि अनन्य श्रद्धा त्यांची होती. आणि म्हणून
त्यांनी काय केलं, तिथेच बसले, अनुष्ठान मांडलं आणि जप सुरू केला. तुकाराम 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 तुकाराम. अनन्य भावे जप सुरू झाला. तुकारामाशिवाय दुसरा कुठलाही त्याच्यासमोर कुठली भक्ती नव्हती. अनन्य साधारण भक्ती तुकारामाची त्यांनी सुरू केली. पंढरीच्या पांडुरंगाला वाटलं कितीतरी दिवसापासून हा तुकाराम महाराजांचा जप करतोय, उपाशी तापाशी बसलेला आहे, आर्त स्वराने त्यांच्या गुरुला आळवतोय. चला आपण याला भेटूया, आपण दर्शन देऊया. कारण तुकाराम महाराज तर काही आता येऊ शकत नाही, आपण म्हणून प्रत्यक्ष पांडुरंग त्यांच्या समोर आले आणि पांडुरंग म्हणाले, निळोबा उठ, मी आलोय. महाराजांचा आवाज कानामध्ये होता. बाहेर दारावून हाक मारली तरी बाहेरून कोण आला आपल्याला कळतं, नाव जर ओळखीचं असलं तर. तसं त्यांनी ओळखलंय, तू कोण? अरे मी पंढरीचा पांडुरंग प्रत्यक्ष तुला भेटायला आलोय. उठ, बस कर तुझा जप. तुकाराम महाराजांनी त्यांना निळोबारायांनी दिलेलं उत्तर अतिशय महत्वपूर्ण आहे. निळोबाराय म्हणतात, तुझं लागी येते बोलाविले कोणी, प्रार्थिल्या वाचुनी आलाशी का. अरे मी तुला बोलावलं नाही, तुझा धावा केला नाही, तुझं नाव घेतलं नाही, तू कशाला आला? मला तुकाराम महाराजांना भेटायचं आहे. मी डोळे उघडणार नाही, पुन्हा जप चालू केला, तुकाराम तुकाराम तुकाराम. पांडुरंगाला आश्चर्य वाटलं. आपल्यासारखं असतं तर तुकाराम जाऊ द्या, पांडुरंगाला ना मग मला हे दे ते दे, मला ऐश्वर्य दे, धनसंपत्ती दे, काय आपली प्रापांची पूर्ती सुरू होते. पण तसं निळोबा राहायचं नव्हतं, कारण अनन्य भक्ती होती. कुठल्याही प्रकारे मी दुसऱ्या कोणालाही शरण जाणार नाही. प्रत्यक्ष पांडुरंग आला तरी त्याला देखील मी शरण जाणार नाही, ही भूमिका निळोबारायांची होती. म्हणून निळोबारायांनी डोळे न उघडता मला तुकारामाचं दर्शन घ्यायचं असं सांगितलं. मग कालांतरानं पांडुरंगाच्या लक्षात आलं. पांडुरंगाने एक भूमिका केली की आता हा ऐकत नाहीये, जिद्दीला पेटलेला आहे, याची अनन्य भक्ती आहे. पांडुरंगाला कळाली. मग पांडुरंगाने तुकाराम महाराजांचं रूप घेतलं. तुकाराम महाराजांचा आवाज काढला आणि म्हटलं, निळोबा मी आलोय, उठ. महाराजांचा आवाज, महाराज आले असं म्हटल्यावर ठाडकन डोळे उघडले. डोळ्यासमोर पाहतो तर तुकाराम महाराज त्याला दिसले. फट्ट चरण पकडले आणि मग मी हे चरण सोडणार नाही. कुठे गेला होता महाराज? मला सोडून आपण जाऊ शकत नाही. पहा, माझ्या भक्तीनं तुम्ही आलात, मला तुम्ही दीक्षा दिली पाहिजे. म्हणजे पुन्हा ती अनन्य भक्ती, दीक्षेपासून ते दूर झाले नाही. मग पांडुरंगाने त्याला दीक्षा दिली आणि मग तुकारामाची दीक्षा मला मिळाली. सद्गुरू माझ्या पाठीशी आले आणि या सद्गुरू पासून माझी आता मुक्तता होणार, मला मोक्ष मिळणार, ही भूमिका त्यांची झाली. म्हणजेच त्यांनी असं म्हटलंय की माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु. स्वतः पांडुरंगाला गुरु व्हावं लागलं. प्रत्यक्ष परमेश्वर असून सुद्धा त्या परमेश्वराची भक्ती न करता तो आला तर त्याला कुठलंही महत्व नाही. महत्व होतं गुरुला, गुरुने दाखवलेल्या परमार्थाला. आणि जेव्हा गुरुने परमार्थ दाखवला, गुरुच्या वेशेत त्याला दर्शन दिलं, तेव्हा या विठोबाचा कैसा प्रेमभाव कळलं निळोबारायांना देखील की पांडुरंगाने हे रूप धारण करून आपल्याला दीक्षा दिली. म्हणजे एवढी अनन्यता, एवढी एकनिष्ठता गुरुबद्दल असली पाहिजे. गुरुबद्दल जर एकनिष्ठता असेल तर निश्चितपणे आपल्याला सद्गती मिळाल्याशिवाय राहत नाही. पण आपलं कसं होतं, आपलं धर्म करायला जातो आपण, पण आपल्या हातून अधर्म घडतो, कारण आपल्या जवळ अनन्यता नाही. एक उदाहरण आहे पहा. रस्त्यामध्ये एक साधू तपश्चर्येला बसला होता जंगलामध्ये. आणि मग त्या साधूला हिवाळ्याचे दिवस होते, अंगावर ऊन पडली होती आणि त्या उरलेल्या भागातून रक्त वाहत होतं. शेतात जाणारी एक महिला होती, आपल्या कारभारासाठी भाकरी, चटणी आणि तेल घेऊन जात होती. तिने ते पाहिलं तर हे कोणीतरी महात्मा आहे, तपश्चर्येला बसलेला आहे. याच्या तपश्चर्येसाठी आपण याला जो त्रास होतोय, रक्त आलंय, आपल्याजवळ तेल आहे, आज कारभारी बिना तेलाची चटणी खाईल. अतिशय सहृदय अंतःकरणाने तिने आपल्या जवळची तेलाची वाटी, त्यांच्या जिथे तेल आलं होतं, रक्त आलं होतं, त्या रक्ताला ते तेल लावलं.
उद्देश काय होता की त्या साधूला, त्या महात्म्याला त्याचा जो त्रास होता त्यापासून थोडी तरी मुक्ती मिळावी हा उद्देश होता. धर्मकामाने तिने ते तेल त्याच्या अंगाला लावलं. परंतु काय झालं, त्या तेलाच्या वासानं मुंग्या आल्या आणि त्या साधूला चावायला लागल्या. करायला गेलो धर्म, घडला अधर्म. इतक्यात कालांतराने काही टार्गेट पोरं शेतामध्ये गेले, ऊस तोडून आणले आणि ऊस तोडून आणल्यावर त्या वडाच्या झाडाखाली ते बसले. त्यांनी पाहिलं, अरे इथे साधू आहे, ध्रुवी आहे, त्याची चेष्टा केली पाहिजे, खरंच हा तपश्चर्या करतो का नाही, त्याला आपण पाहिलं पाहिजे. या भावनेनं, त्याची टिंगल करण्याच्या भावनेनं त्यांनी काय केलं, ऊस सोलायचा आणि ऊसाच्या चिवट्या त्याला फेकून मारायच्या. करायला गेले होते काय, अधर्म. चिवट्या फेकल्या फेकल्या, चिवट्या जमा झाल्या. मुंग्याला तेलापेक्षा गोड आवडतं, त्या सगळ्या मुंग्या खाली उतरल्या. म्हणून तशी अवस्था होऊ नये म्हणून परमार्थाच्या मार्गामध्ये सद्गुरूची निष्ठा, सद्गुरु मंडळची अनन्यता असली पाहिजे. आणि म्हणून त्या अनन्यतेच्या दृष्टिकोनातून, सद्गुरूच्या अनन्यतेच्या दृष्टिकोनातून विचार करायचा असेल तर परमार्थ साधण्याकरता 4 गोष्टींची आवश्यकता आहे. 4 गोष्टीशिवाय परमार्थ मिळू शकत नाही. कोणत्या 4 गोष्टी? 1 शास्त्र, 2 उत्साह, 3 काळ आणि 4 गुरु. या 4 गोष्टीचं जेव्हा एकत्रीकरण होतं तेव्हा पारमार्थिक एनर्जी येते. शास्त्र काय सांगते? शास्त्र भेद शिकवते, घडून येऊ शकत नाही. म्हणून उत्साह असला पाहिजे. आणि जेवढा उत्साह तुमचा गाळला असेल, जेवढी त्या उत्सवाबद्दलचं प्रेम, आत्मीयता तुमच्या मनामध्ये असेल, तेवढा तो उत्सव अतिशय रंगतो, मोठा होतो. आणि उत्साहाचे एक उदाहरण पहा. उत्साह हा कायम स्वरूपी शेवटपर्यंत टिकला पाहिजे. आपण लोक कसे असतो, आरंभशूर, सुरुवातीला अतिशय चला चला गर्दा करतो आणि मग जेव्हा खरंच वेळ येते तेव्हा खरेच कार्यकर्ते राहतात. प्रत्येकाला माहिती आहे की कार्यकर्ता खरा कोणता, जो शेवटी बाटे उचलून घासून जागेवर ठेवतो. पण तिथपर्यंत किती लोक टिकतात? नाही. सुरुवातीला भरपूर प्रचंड गर्दा, मधल्या काळात भरपूर प्रचंडता गर्दा, आणि नंतर जेव्हा खरी कामाची वेळ येते तेव्हा मग याल बोलाव त्याल बोलाव, तिथे कोणी सापडत नाही. म्हणजे उत्साह जर ओसरला तर उत्साह चांगला होत नाही. म्हणून परमार्थासाठी उत्साह असणं आवश्यक आहे. त्याचं एक उदाहरण आहे पहा. 2 तपश्चर्या करणारे 2 जण होते, चुलत भाऊ होते. एक जण बसला पिंपळाच्या झाडाखाली तपश्चर्या करायला आणि दुसरा बसला चिंचेच्या झाडाखाली तपश्चर्या करायला. दोघंही उत्साहाने बसले आणि तपश्चर्या चालू झाली. काही दिवसानंतर अशी परिस्थिती आली की नारद मुनी तिथून त्या रस्त्यानं जात होते. त्यांनी पाहिलं की नारद इथून चाललेले आहे. पिंपळाच्या झाडाखाली बसलेल्या त्या भक्ताला सांगितलं, मुनी श्रेष्ठा इकडे या. घुंगडी टाकली, बसा मुनीवर. मुनी बसले आणि त्यांनी सांगितले की आपला त्रिकाल वास असतो, स्वर्गात पाताळात त्रिलोकी आपला वास असतो. तर आता मी बरेच दिवस झाले तपश्चर्या करतोय. एकदा स्वर्गामध्ये गेल्यानंतर जरा विचारा कधी भेट देईन. परमेश्वराला विचारा तुम्ही कधी मला भेटते. काय सांगितलं ते मला सांगायला या. आणि नारद म्हणाले ठीक आहे. तिथून पुढे गेले. पुढे चिंचेच्या झाडाखाली बसलेला त्याने बोलावलं, या मुनी श्रेष्ठा. आणि त्याने सांगितलं का हो कसे काय येणं केलं. म्हणे मी चाललो होतो तर या बाजूच्या झाडाखाली बसलेल्यांनी मला हात निरोप दिला. आता मी परमेश्वराकडे जातोय. मग चाललेच आहे तर आपले विचारून घ्या. आपण माझं ना, तू चालला तर माझंही करून टाका. तसं माझही विचारा, मी देखील तपश्चर्या किती दिवसाची करतोय आणि ती तपश्चर्या माझी कधी फळाला येणार आहे, माझाही प्रश्न परमेश्वराकडे द्या. नारद मुनी डोळे मिटून स्वर्गलोकात गेले आणि परमेश्वराला म्हटलंय की परमेश्वरा, तुझे भक्त खाली तपश्चर्या करत आहेत, त्यांना तू कधी भेट देणार आहे. परमेश्वराने पाहिलं की आहेत 2 जण. परमेश्वर म्हणाले या. मग कधी भेट देणार आहे, मग कधी भेट देणार आहे असं म्हटल्यानंतर परमेश्वराने झालं ना, त्याला सांग की तो पिंपळाच्या झाडाखाली बसलेला आहे ना,
वर्षाला एक पिंपळाचं पान खाली पडेल, अशी सगळी पानं पडल्यानंतर मी त्याला भेट दिली. हो म्हणे, सांगतो. आणि त्या दुसऱ्याला म्हणजे दुसऱ्याला हेच उत्तर आहे. त्याला सुद्धा असंच सांगायचं, एक पान एका वर्षानं एक पान पडेल, अशी सगळी पानं झडल्यानंतर मी तुला दर्शन देईन, परमेश्वराचं तुला दर्शन होईल. आले नारद मुनी. अरे या नारदा. त्या पिंपळाच्या झाडाखालच्या माणसाने त्यांच्यासाठी घोंगडी टाकली आणि नारदाला विचारलं, काय समाचार आहे, काय उत्तर आहे? नारद म्हणाले, हे बा उत्तर आणलं का? म्हणे हो. उत्तर असं आहे म्हणे की या झाडाचं एक पान एका वर्षानं खाली पडणार, अशी दरवर्षी एक एक पान पडून या झाडाची सगळी पानं जेवढे झडतील तेव्हा मी तुला दर्शन देईन. म्हणे नारदा, इतके वर्ष माझं कसं? उठा. त्यांना दिलेलं घोंगडं घेतलं, खांद्यावर टाकलं, मला नाही करायची तपश्चर्या. उत्साह ओसरला. नारदाला वाटलं एवढे असतात, तांदळाच्या दाण्या एवढे, ते एक पान एका वर्षानं पडेल, अशी सगळीच्या सगळी पानं जेव्हा त्या चिंचेच्या झाडाची झडतील तेव्हा परमेश्वर तुला दर्शन देईल. ऐकल्याबरोबर तो अतिशय आनंदाने उभा राहिला, नाचू लागला. मला परमेश्वर भेटणार, मला परमेश्वर भेटणार, परमेश्वराचं माझं दर्शन होणार. बेधुंद होऊन नाचू लागला आणि परमेश्वराचं नामस्मरण करू लागला. उत्साह वाढला, पॉझिटिव्ह दृष्टिकोन. मला परमेश्वर भेटणार, कधी का होईना, झाडाची सगळी पानं झडल्यावर मला परमेश्वर भेटणार. उत्साह कायम टिकला. आणि परमेश्वराला वाटलं इतका अर्थतेनं होतो तो परमेश्वर खाली उतरला. धन्यता वाटली. कशामुळे? उत्साह कायम ठेवल्यामुळे. म्हणजे परमार्थासाठी दुसरी गोष्ट आवश्यक आहे, उत्साह. तिसरी आहे काळ. काळाच्या संदर्भात जर आपण विचार केला तर काळ हा आल्यानंतर काळ आणि वेळ, स्थळ याचं जर गणित जुळलं तर इथं कोणी राहत नाही. काळ आला, आपण बरेच वेळा म्हणतो अरे त्याचा मोठा ऍक्सिडेंट झाला. मग काळ आला होता पण वेळ आली नाही. काळ, वेळ आणि स्थळ या तीन गोष्टी जेव्हा एकत्रित येतात तेव्हा त्या परमेश्वराच्या प्राप्तीसाठी यमलोकात त्याला जावं लागतं. हे या संदर्भात आहे. उत्सवासाठी सुद्धा आपल्याला काळ लागतो. रामनवमीचा उत्सव करायचा आहे, मोठा भंडारा आपल्याला मारण्याचा करायचा आहे, असंख्य सेवकांना आपल्याला अन्नदान करायचं आहे. त्याच्यासाठी रामनवमीच्या दिवशी भिक्षा घेऊन जर आपण फिरलो तर जमल का? त्याच्यासाठी काळ लागतो. आधी 15 दिवसापासून तयारी. आताच मी आलो होतो तर सांगितलं 8:30ला कीर्तनाची तयारी करा म्हणजे 9ला सुरू होते. पूर्वी तेवढा काळ घालावा लागतो. आणि तसा काळ जर त्या काळानुसार जर आपण वागलो तर निश्चितपणे परमार्थ घडतो. एक उदाहरण आहे. देवेंद्रानं सभा बोलावली आणि सगळे सभेला आले. विष्णू गरुडावर आला. आता जे लोक जसे सभेला येतात आपलं वाहन पार्किंगला लावतात तसं विष्णूनं त्यांचं वाहन गरुड पार्किंगला लावलं. त्याच्यानंतर अनेक देवता आपल्या वाहनासहित आल्या. त्याच्यानंतर यमराज आले. यमराजाने गरुडाच्या भोवती आपलं वाहन पार्किंग केलं. पैकी यमराजाचं वाहन. आणि मग यमराज सभागृहात जात असताना त्यांनी वर पाहिलं. एक लिंबाचं झाड होतं आणि त्या झाडावर एक कावळा होता. यमराजाच्या चेहऱ्यावर चिंता आली आणि त्याने सांगितलं की काय झालं ही चिंता. तर कावळ्यानं यमाची दृष्टादृष्ट झाली. कावळा घाबरला, यमाची दृष्टी पडली. मग यमाची दृष्टी पडली म्हटल्यानंतर कावळा घाबरला. यमराज आत निघून गेले. मग आता काय करावं? कोणीतरी मोठा पाठीराखा असला पाहिजे. त्यानं पाहिलं खाली गरुड उभा आहे. तुरंत गरुडापाशी गेला. गरुडाला म्हणाला की अरे आता असं झालं, यमाची दृष्टी माझ्यावर पडली, माझं काही खरं नाहीये आणि तू घाबरू नको. माझा देव बलाढ्य आहे, विष्णूजवळ खूप सामर्थ्य आहे, तू काही घाबरू नको. पैस म्हणे इथं नाही, म्हणे मी इथं थांबू शकत नाही. यमराज आत आहे, मी बाहेर आहे आणि त्याची दृष्टी माझ्यावर पडली, मी आता थांबू शकत नाही. मग असं कर म्हणे.
तू माझ्या पाठीवर बस, मी तू लांब नेऊन ठेवतो मेरू पर्वतावर. मग तो कावळा गरुडाच्या पाठीवर बसला आणि गरुडाने झेप घेतली आणि त्याला मेरू पर्वतावर ठेवून परत पुन्हा आपल्या जागेवर गरुड आला. सभा संपली, सगळे देव बाहेर आले, यमराज देखील बाहेर आले. पण जसं जाताना झाडाकडे त्यांनी पाहिलं होतं तसं येताना सुद्धा त्यांनी त्या झाडावर पाहिलं, पण तिथे तो कावळा त्यांना दिसला नाही. गरुडाच्या ही गोष्ट लक्षात आली. गरुडाने म्हटलंय, महाराज यमराज, काय झालंय, कशाची चिंता करताय? अरे म्हणे, मी जेव्हा सभागृहात जात होतो सभेला, तेव्हा या झाडावर एक कावळा होता. मग त्या कावळ्याचं आयुष्य फक्त 10 मिनिटं राहिलं होतं, पण याचा मृत्यू मेरू पर्वतावर होता म्हणे. आणि 10 मिनिटात हा मेरू पर्वतावर कसा पोहोचल याची मला चिंता होती म्हणे. गरुड म्हणाला, तुमचं काम पूर्ण झालं. काळ वेळ आला, जे घडायचं ते घडलं. म्हणजे काळ असल्याशिवाय आपल्याला कुठल्याही प्रकारचं साध्य परमेश्वराची प्राप्ती होऊ शकत नाही. परंतु तशी कृपा दृष्टी परमेश्वराची होण्याकरता सद्गुरूची कृपा दृष्टी झाली पाहिजे. आणि त्या दृष्टीच्या संदर्भात दृष्टीचे प्रकार आहे. देवाने हे जे डोळे दिले ना, हे डोळे आपल्या शरीराचा असा अभिन्न अंग आहे की या डोळ्यावरून प्रत्येकाच्या मनात कसा प्रकारचा भाव आहे हे आपल्याला कळतं. दृष्टीचे प्रकार आहेत पहा. एक आहे पहिली कुच्छित दृष्टी. कुच्छित दृष्टी म्हणजे काय, की आपण रस्त्याने जात असताना आपल्याला एखादा मनुष्य दिसतो आणि दिसल्यानंतर विनाकारण त्याचा आपल्याला राग होतो. त्याचं आपलं भांडण झालेलं नसतं, त्यानं आपले पैसे बुडवलेले नसतात, तो याच्या आधी कधी आपल्या धुरा त्याचा आपला नसतो, तो आपल्या कधी वाटी गेलेला नसतो, तरी त्याचा तीव्र राग आपल्याला येतो. काय कारण आहे? त्याची दृष्टी आपल्याला त्रासदायक देते, ती कुच्छित दृष्टी. दुसरं आहे पहा, लढीवाळ दृष्टी. लढीवाळ दृष्टीचंही उदाहरण तुम्हाला सांगतो की आपण एसटी बस मध्ये प्रवास करतो. एखाद्या स्त्रीच्या जवळ एक छोटस गोंडस बाळ असतं. ते निरागस वृत्तीने आपल्याकडे पाहतं, हसतं. आपल्याला विनाकारण त्याचा गालगुच्चा घ्यावा वाटतो, त्याला कडेवर घ्यावं वाटतं, त्याचा लोभ येतो, त्याच्याविषयी प्रेम निर्माण होतं. कशामुळे? त्या बाळाची असलेली लढीवाळ दृष्टी. तिसरी दृष्टी आहे वक्र दृष्टी. सगळ्यांना माहिती आहे वक्र दृष्टी कोणाची आहे? शनी महाराजांची. रस्त्यानं चाललो, शनी महाराजांचं मंदिर लागलं, नाही मी आज गेलो पाहिजे, नमस्कार केला पाहिजे, नाहीतर शनी महाराज. वक्र दृष्टीमुळे आपलं जीवन बिघडू शकतं. त्याची कृपा आपल्याला असली पाहिजे. म्हणून वक्र दृष्टी आपल्यावर नको, म्हणून आपण त्याला शरण जातो. वक्रदृष्टीचं दुसरं उदाहरण प्रत्येक घराघरामध्ये आहे. सासू सुना ज्या घरात आहे तिथे निश्चित काहीतरी बिनसलं तर एकमेकांना बोलत नाही, पण दृष्टीहून समजतं आज बाईचं काहीतरी बिघडलं. ती जी दृष्टी आहे ती कुठली दृष्टी? वक्र दृष्टी आहे. त्याच्यानंतर प्रकार आहे चौथा, वात्सल्य दृष्टी. आपल्या वासरावर गाय जी प्रेम करते ती दृष्टी जी आहे ती वात्सल्य दृष्टी आहे. मुलावर आईचं असणारं जे प्रेम आहे ते वात्सल्य आहे. त्या वात्सल्याच्या मायेनं ती त्याच्याकडे पाहते की याचं भलं झालं पाहिजे, त्याच्यासाठी सतत चिंतन करते, ती वात्सल्य दृष्टी. आणि सगळ्या शेवटी जी आहे ती कृपा दृष्टी. कृपा दृष्टी जर सद्गुरूची झाली तर आपण म्हणतो अरे काल हा रिकामा फिरत होता, आज याचं कसं काय झालं? त्याच्यावर कृपा झाली, कृपा दृष्टी झाली आणि म्हणून आज त्याचं सगळं चांगलं झालं. म्हणून अशा दृष्टीने जर आपल्याला सद्गुरूची कृपा दृष्टी व्हायची असेल तर निश्चितपणे सद्गुरूला अनन्य भावे शरण गेलं पाहिजे. आणि मग सद्गुरूला जर तुम्ही अनन्य भावे शरण गेलं तर सद्गुरू निश्चितपणे सद्गुरूची कृपा दृष्टी आपल्यावर होते. ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये लिहून ठेवलेलं आहे, जो मज होय अनन्य शरण तयाचे निवारी मी जन्म मरण, या लागी शरणांगता शरण मीचे तू. जो मला शरण येईल त्याचं जन्म मरणाचा फेरा मी चुकवील, मोक्ष त्याला मिळेल. मग आपण
कृपादृष्टी होण्यासाठी अनन्य भाव आपला असला पाहिजे. अनन्य भावे त्याला जर आपण शरण गेलो तर निश्चितपणे कृपादृष्टी झाल्याशिवाय राहू शकत नाही. म्हणून सद्गुरूला अनन्य भावे शरण गेलं पाहिजे. माझा एक सद्गुरू दाता. समर्थांनी देखील याच्यामध्ये म्हटलेलं आहे, शरणांगताची चिंता, शरणांगताची वाहे चिंता, तोच एक सद्गुरू दाता. जैसे बालक वाढवी माता नाना यत्ने करुणी. बालकाला जसं माता वाढवते, कारण ते बालक त्या आईच्याच भरोशावर मोठं होत आहे, तसं सद्गुरूला शरण गेल्यानंतर तो सद्गुरू त्याच्या साधकाची जर चिंता वाहत असेल तर निश्चितपणे सद्गुरू सारिखा असता पाठीराखा, इतरांचा लेखा कोण तरी, असं म्हटलेलं आहे. इतरांचा लेखा. लेखा म्हणजे काय? इतरांना मी जुमानत नाही. लेखा म्हणजे जुमानणं. मी कोणाला जुमानत नाही. माझा जो पैसा आहे मी कोणाला जुमानत नाही. ह्या सगळ्या भावना ज्या आहेत त्या सद्गुरूला जर आपण शरण गेलो आणि सद्गुरूची जर कृपादृष्टी माझ्याकडे असेल, सद्गुरूचं पाठ राखण जर माझ्याकडे होत असेल, माझी पाठ राखण जर सद्गुरू करत असेल तर मला कशाचीही उणीव भासत नाही. दुसऱ्या चरणामध्ये सांगितलेलं आहे, राजयाची कांता काय भिक मागे, मनाची आसोगे शेती पावे. राजाच्या राणीला काय कमी आहे? संक्रांत आली साडी घेतली नाही असं होत नाही. दिवाळी आली काही दागिना केला नाही असं होत नाही. मनोवांछित फळ तिला मिळते. आणि म्हणून राजयाची कांता काय भिक मागे, राजाच्या कोणत्याही प्रकारची उणीव भासत नाही. हा दृष्टांत ज्ञानोबारायांनी या अभंगामध्ये दिलेला आहे. तिसरा एक दृष्टांत आहे. दुसरा दिलेला दृष्टांत, तलपत्रू तळवटीत जो कोणी बैसला, काय उणे त्याला सांगा मुले. कल्पवृक्षाबद्दलची सगळ्यांना कल्पना आहे की त्या झाडाखाली कोणी गेल्यानंतर त्याच्या मनात जी वासना असेल, जी इच्छा असेल, ती तृप्त करण्याची क्षमता त्या झाडामध्ये आहे. मग सद्गुरूला जर मी शरण गेलो तर सद्गुरूच्याकडे माझ्या मनामध्ये ज्या इच्छा आहेत त्या तृप्त करण्याची क्षमता आहे, सामर्थ्य आहे. म्हणजे सद्गुरू माझा कल्पतरू आहे आणि माझ्या मनामध्ये निर्माण होणाऱ्या सर्वच्या सर्व इच्छा सद्गुरू पूर्ण करू शकतो. म्हणून कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला, काय उणे त्याला सांगा मुले. त्याची कथा सगळ्यांना माहिती आहे. तो कल्पतरूच्या झाडाखाली बसतो, त्याला वाटते मला तहान लागली, पाणी पाहिजे, लगेच तांब्याला पाणी येतं, गार पाणी पितो. उन्हाचे दिवस असतात आणि मग त्याला असं वाटतं पाणी तर पिलं पण पोटात भूक लागली, लगेच पंचपक्वान्नाचं ताट येतं. ताट आल्याबरोबर भूक लागल्यामुळे जेवण करतो. जेवण झाल्यानंतर थोडीशी वाम कुक्षी करावीशी वाटते, पलंग बिछाना असला तर बरं वाटेल, लगेच पलंग बिछाना येतं. कल्पतरूचं झाड. आणि मग त्याच्यावर बसतो. बसल्यावर मात्र विचार करतो की अरे हे सगळं मागितलेलं मला मिळतंय, तिथं भूताटकी तर नाही. लगेच भूत दत्त म्हणून हजार. अरे बापरे, भूत पाहिल्यानंतर घाबरगुंडी. मग आता हे भूत मला खाणार तर नाही. इच्छा पूर्ण झाली. म्हणजे जेवढ्या काही जशा काही वासना कल्पतरूच्या झाडाखाली बसल्यानंतर आपल्या मनात निर्माण होतात, तसं परमेश्वराच्या सद्गुरूला शरण गेल्यानंतर सद्गुरू हा कल्पतरू आहे. आपल्या सगळ्या वासना इच्छा पूर्ण करण्याचं ते एक साधन आहे. आपण सगळेजण जर सद्गुरूच्या अनन्य भावे शरण गेलो तर आपलं कसं होतंय, सर्व सुखाल्यालो सर्व अलंकार, सर्व सुखाल्यालो सर्व अलंकार, आनंद निर्भर डुलत असू, आनंद निर्भर डुलत असू. सद्गुरू मिळाल्यानंतर सर्व सुखाची प्राप्ती होते आणि म्हणून अतिशय आनंद आपल्याला मिळतो. चौथ्या चरणाकडे आपण जाऊया. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, आता उद्धरिलो गुरु कृपे. चरणामध्ये तरलो तरलो अशी द्विरुक्ती आहे पहा. 2 वेळा तरवले म्हटलं. मग 2 वेळा तरलो म्हटलं याचा अर्थ काय? पूर्णत्व आहे. समजा तांदूळ सांडले, आपण सांगतो ती वेचून द्या, सगळे वेचा. ती मुलगी बिचारी सून असेल काय असेल ती वेचते. वेचले का सगळे? हो. कण वेचला का? कण अन कण 2 वेळा कण कण म्हटलं म्हणजे 2. कशामुळे तरलो? तर या गुरुची कृपा झाल्यामुळे मी तरलो, मला पूर्णत्व आलं. आणि म्हणून
अशा सगळ्या गुरुला आपण शरण गेलं पाहिजे. आणि अनन्य भावे जर आपण शरण गेलं तर इतरांचा लेखा कोण करी. इतर कोण कोण इतर? शास्त्र, उत्साह आणि काळ. या शास्त्र, उत्साह, काळ याची मला काही गरज नाही, कारण गुरुसह हे सगळे आपोआप माझ्या पाठीमागे येतात. म्हणून मी इतरांचा लेखा कोण करी याला मी जुमानत नाही. माझ्यापाशी गुरु आहे, माझ्या पाठीराखा गुरु आहे. म्हणून ज्ञानोबाराय आपल्या चरणात सांगतात, सद्गुरु सारिखा असता पाठीराखा, सद्गुरु सारिखा असता पाठीराखा, इतरांचा लेखा कोण करी, इतरांचा लेखा कोण करी, इतरांचा लेखा. आपण आता थोडा गजर करू. राम 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 सीताराम
लोकांशी हितगुज होते आणि म्हणून त्यांनी भिक्षा हे साधन लोकसंग्रहासाठी वापरलं होतं. आणि त्या दृष्टीनं ते 2 वेळेस भिक्षा मागत. एक सकाळची भिक्षा आणि दुसरी पौराण्य भिक्षा, ज्याला आपण पावन भिक्षा असं म्हणतो. असं करता करता मिरजेला आल्यानंतर त्यांनी अनेक ठिकाणी मारुती मंदिरांची स्थापना केली, मठाचं जाळं विणलं आणि त्या योगे परमार्थ लोकांना घडेल ही भूमिका समर्थांनी सांगितली. रामरायाचा गजर होईल, रामरायाचा कृपा सामान्य जनसामान्यांना होईल आणि जर ते रामरायाला भरले तर निश्चितपणे त्यांचा उद्धार होईल. या भूमिकेनं समर्थांनी लोकांना लोकसंग्रह जोडण्याकरता भिक्षेचा मार्ग अवलंबला आणि प्रवास सुरू केला. मिरजेला आले. मिरजेला आल्यानंतर ते सकाळच्या भिक्षेकरता बाहेर पडले. बाहेर पडल्यानंतर रस्त्यामध्ये एक देशपांडेंचा वाडा होता. त्या देशपांडेंच्या वाड्यामध्ये गेले, चौकात उभे राहिले. प्रभाते मणी राम चिंतित जावा, पुढे वैखरी रामादीप दावा, सदाचार हा थोर सांडून येतो,
सकाळी दुधाची भिक्षा. जोड्याने आवाज दिला. वाड्यामध्ये शिरल्यानंतर एक बाल विधवा होती आणि ती फुले वेचीत होती. समर्थांचा श्लोक आणि मंजूर स्वर ऐकल्यानंतर आणि समर्थांचं जे तेजपुंज शरीर पाहिल्यानंतर ती भारावून गेली की मनोमन असा प्रकारचा जर सद्गुरू मला मिळाला तर माझ्या आयुष्याचं कल्याण होईल, ही तिची भावना होती. ती भारावून गेली. ती काही बोलण्याच्या आतून आवाज आला, आज शनिवार आहे. आजही शनिवार आहे. आज शनिवार आहे, मारुतीला दुधाचा अभिषेक असतो, नैवेद्य असतो, त्यामुळे दूध मिळणार नाही. स्वर समर्थांच्या कानी पडले आणि समर्थांनी गर्दन गिरकी घेतली आणि वाड्याकडून बाहेर पडले. ते गिरकी घेत असताना ही बाल विधवा त्यांच्याकडे पाहत होती आणि तिला असा भास झाला की यांना शेपूट आहे, हा मारुतीरायाचा अवतार आहे. आणि ती लगेच चटकन पळत घरामध्ये गेली आणि सासूबाई सासूबाई आज प्रत्यक्ष मारुतीराय आपल्याकडे दूध मागायला आले होते. हो मारुतीराय म्हणते, हो मी त्यांना शेपूट पाहिलाय, तेजपुंज शरीर होतं. मग जा बरं शोध त्यांना. असं म्हटल्याबरोबर लगेच ती दूर 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 धावत गेली, वाड्याच्या बाहेर पडली, इकडे तिकडे शोधलं. पण मारुत तुल्य वेगम असणारे समर्थ झाप झाप पावलं टाकीत दिशेनाशे झाले. समर्थ दिशेनाशे झाले खरे, परंतु या बालिकेच्या मनामध्ये विचार सुरू झाला. कारण उत्कृष्ट साधक असेल आणि अधिकारी पुरुष असेल, यांची दृष्टादृष्ट झाल्यानंतर एक पारमार्थिक भाव त्यांच्या मनामध्ये निर्माण होतो. एक पारमार्थिक कालवा कालवीच्या मनामध्ये सुरू झाली की हे मला आता कधी भेटतील. प्रत्यक्ष मारुतीराय आपल्या घरात आल्यानंतर आपण त्यांना भेटू शकलो नाही, ओळखू शकलो नाही, बोलू शकलो नाही, कधी माझी याची भेट होईल. त्यांची भेटीविषयीची तळमळ त्या बाल विधवेला झाली. आणि मग समर्थांनी तिची जी तळमळ होती ती जास्त दिवस दूर ठेवली नाही. दुसऱ्या दिवशी 10:30-11च्या दरम्यान पावन भिक्षे करता समर्थ पुन्हा त्या देशपांडेंच्या वाड्यात आले. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा म्हणावा, उपेक्षू नको पूर्णवंता अनंता, प्रभू नायका नागने नाथा. जय जय रघुवीर समर्थ. हात दिले, माये भिक्षा. आता कालचा आवाज माईंच्या कानामध्ये होता, तोच हा आवाज. तो आवाज ऐकल्यानंतर आतून आवाज आला, भिक्षा वाढते, जरा दम धरा, वाढेस तो थांबा, कारण काल निघून गेला. असं म्हटल्यानंतर आणि पाहतो तर तुळशी वृंदावनापाशी ती कालची फुले वेचीत असणारी बाल विधवा काहीतरी वाचत आहे, वाचत बसलेली आहे. त्यांना दिसली. वाचते आहे म्हणजे साक्षर आहे. प्रशिक्षणासाठी जास्त वेळ लागणार नाही हे समर्थांनी काढलं. कारण समर्थाला माणसं जोडायची होती. आणि मग 4 पावलं समोर गेले आणि विचारलं, बा काय वाचतेस? उत्तर दिलं, नाथ भागवत वाचते. समर्थाचा दंड कसा होता, तुला कळतो अर्थ? असं म्हटल्यानंतर तिने उत्तर दिलं, महाराज मनाच्या आकाशात असंख्य प्रश्न निर्माण होतात आणि ते आपोआप विरून जातात, कोणाला विचारू? असं म्हटल्यानंतर समर्थ म्हणाले, मला विचार. असं बोलल्याबरोबर भाड 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 25 प्रश्नाची प्रश्नावली त्या बाल विधवेने समर्थासमोर मांडली. कवन जन्मला, कवना मृत्यू आला, कोण बद्ध झाला सांगा म्हण. कवन जाणता, कवन नेनता, मोक्ष हा तत्वता कोण सांगा. सांगा ब्रह्मगुण निर्गुण की सगुण, ऐशे 25 प्रश्न तिने केले. ते प्रश्न ऐकल्यानंतर समर्थांनी सुद्धा त्याचं उत्तर सुरू केलं. जीव जन्माला आला, जीव मृत्यू पावला, मोक्ष शब्दबद्ध झाला तोची जीव.
ईश्वर जाणता ईश्वराची सत्ता, मोक्ष तत्वता ईश्वरची. ब्रह्म सांगा ब्रह्मगुण, ईश्वर सगुण निर्गुण, चेष्टवी सगुण, ऐशे वचन दास बोलले. समर्थांनी सांगितलं, तिच्या प्रश्नाची उत्तरं दिली. ही प्रश्नोत्तरी चालत असताना आतून सासूबाई भिक्षा घेऊन आल्याच होत्या. भिक्षा घेऊन त्या उभ्या होत्या. तितक्या तिचे सासरे देखील बाहेरून चौकामध्ये आले होते आणि समर्थांचे आणि त्या सुनेचं असणारा जो संवाद आहे तो त्यांनी मन भरून ऐकला होता आणि दोघेही प्रभावित झाले. आणि मग समर्थांना ती दिसली आणि समर्थांनी म्हटलं की त्या माईनी म्हटलं की भिक्षा घ्या. भिक्षा घ्या म्हटल्यानंतर त्यांनी एक प्रश्न विचारला की नाथ भागवत इथे कसं. तर त्या मुलीने उत्तर दिलं की माझे सासरे नाथांचे अनुग्रहित आहेत. समर्थाला अतिशय हर्ष झाला आणि त्यांनी सांगितलं मी देखील नाथांचा अनुग्रहित आहे बरं. असं म्हटल्याबरोबर त्यांना हर्ष झाल्याने त्यांनी घेतलेली ती आणलेली जी भिक्षा आहे ती स्वीकारली आणि समर्थ जय जय रघुवीर म्हणत निघून गेले. समर्थांच्या जाण्याने आणि या समर्थांचा आणि त्या विधवेचा जो संवाद झाला त्या संवादामुळे तिचे सासू सासरे भारावून गेले की खरोखरच हा दिव्य पुरुष आहे, हा समर्थ खरोखर समर्थ आहे, याचं ज्ञान आपण घेतलं पाहिजे. याच्या जवळची ज्ञान लालसा आपली ज्ञान लालसा यांच्याकडून आपण पूर्ण केली पाहिजे. हा भाव निर्माण झाला आणि मग चौकशी केली. तर मी मिरजेला मंदिरात आहे, रात्री माझं कीर्तन असतंय असं ऐकल्याबरोबर सासू सासरे आणि ही बाळ हे तिघ जण दररोज कीर्तनाला जाऊ लागले. कीर्तनाला जायचं. कीर्तनाला गेल्यानंतर या बालविधवेला कीर्तनाचं काम कशासाठी, जे वाचलं आहे त्या वाचल्याचं जेवढं काही तिचे संग्रहित प्रश्न आले ते प्रश्न सोडवण्यासाठी कीर्तनाला जायचं. आणि मग कीर्तन झाल्यानंतर त्यांचे असलेले प्रश्न विचारायचे, सोडवायचे. काळ पहा 1645 ते 1648 दरम्यानचा काळ. त्या काळामध्ये स्त्रियांनी महाराजांशी चर्चा करायची आहे, कीर्तनाला जायचंय. म्हणजे किती कठीण काळ असेल. ज्या स्त्रीला उंबरठा ओढण्याची परवानगी नव्हती अशा काळामध्ये समर्थाच्या कीर्तनाला आणि नुसतंच कीर्तनाला नाही तर त्यांच्याकडून चर्चा करून आपले प्रश्न सोडवून घेण्याचं काम ही बालविधवा करते. साहजिकच निंदेची ती बंदी, निंदा सुरू झाली की महाराजाकडे जाते, प्रश्न विचारते, तासन तास बसते. टवाळखोरांना कुठल्याही प्रकारचं काही व्यसन नसतं, एकच व्यसन असतं. याची टवाळी त्याच्याजवळ, त्याची टवाळी त्याच्याजवळ, शेवटी टवाळी अंगलटी. म्हणजे या सगळ्या गोष्टींमुळे तिचे निंदा करणं सुरू झाली. पण हिचं काय, कोणी निंदा अथवा वंदा अवचा सुवैताचा धंदा. माझं सुवैत थाकतं, माझं उद्धार होतोय, मग कोणी मला निंदलं काय आणि कोणी मला वंदलं काय याचा मी कधीही विचार करणार नाही. मी समर्थाची कीर्तन ऐकणार, माझे प्रश्न सोडवून घेणार आणि माझ्या जीवाचा उद्धार मी करून घेणार, अशी भूमिका त्या बालविधवेनं स्वीकारली. आणि मग असं करता करता समर्थाचा मिरजेचा मुक्काम हल्ला. मिरजेवरून समर्थ कोल्हापूरला जाणार आणि कोल्हापूरला अंबाबाईच्या मंदिरामध्ये त्यांची कीर्तनं आहेत असं समजल्यावर या बालविधवेचं माहेर कोल्हापूर होतं. कोल्हापूरच्या गोपचीपंत देशपांडे आणि राधिकाबाई देशपांडे यांची ही कन्या होती. ते घराणं देखील पारमार्थिक होतं आणि योगायोगानं सासर देखील पारमार्थिक मिळालं. त्यामुळे तत्कालीन विधवा स्त्रियांना जो त्रास होत होता तो तसा त्या प्रकारचा त्रास या बाईला झाला नाही. सासू सासऱ्यांना म्हटलं की महाराजांची प्रवचन कीर्तन कोल्हापूरला आहे, मी जाऊ का? अवश्य जा. कारण त्यावेळी विधवा स्त्रियांना जगणं अत्यंत कठीण होतं. ती पापी आहे, तिचे कुठल्याही प्रकारचं
चेहरा किंवा तिची दृष्टी आपल्यावर पडली नाही पाहिजे, तिने आपल्या चौकटीतच राहिलं पाहिजे, गोशामध्ये राहिलं पाहिजे, त्या वेशातच जगलं पाहिजे, ही त्या काळची भूमिका. परंतु समर्थांनी त्या काळात 1645 ते 48 चा काळ, त्या काळात अक्काबाई, वीणाताई, सीताबाई यासारख्या महिलांना साक्षर केलं. अक्काबाईंना चाफळचे व्यवस्थापक बनवलं पहा. आणि आताच्या काळात महर्षी कर्वे, महात्मा फुले यांनी स्त्री शिक्षणाविषयीची मोठी चळवळ केली. पण त्याही पेक्षा 200 वर्ष आधी समर्थांनी स्त्री शिक्षणाला प्राधान्य दिलं, हे मानावंच लागेल. आणि मग कोल्हापूरला ही आली. कोल्हापूरला आल्यानंतर आई वडिलांच्या घरी आली. आई वडिलांचं प्रेम मुलावर काय असतं, कसं असतं हे सांगायला नको. पोरग जर पुण्याला शिकायला असलं तर काय होते हे आपल्याला माहितीये. आपला जीव सगळा तिकडे लागतो. आज गुढीपाडवा आहे, श्रीखंड केलं, पोरग तसंच राहील. ही जी भूमिका आहे तशीच भूमिका मुलगी आली. त्या मुलीला त्यांनी गोड कौतुकानं वाढवलं होतं बरं. आणि त्या मुलीविषयी त्यांची आत्मीयता होती. दुर्दैवानं तुका म्हणे जेव्हा फिरते कपाळ तेव्हा अमंगळ योग येती. तिच्या नशिबी अमंगळ योग आला होता. तिचं 6 वर्षाची असताना लग्न झालं होतं आणि तिचा पती म्हणजे मिरजेच्या देशपांडेचा मुलगा कृष्णेच्या नदीमध्ये पोहायला गेला आणि बुडून बुडून पावला. 6 वर्षाची असताना ती बाल विधवा झाली आणि तेव्हापासून विधवेचं जीवन आयुष्य कंठत होतं. आता तिचं वय 18 ते 19 वर्षाचं झालं. आल्यानंतर समर्थाची कीर्तन आहे, त्याच्यासाठी मी आली आहे बाबा, चल आपण कीर्तनाला जाऊ. बाबा आणि ती दोघंही कीर्तनाला आले. पण समर्थाची कीर्तन 8 दिवस. बाबांना कामानिमित्त बाहेर गावी जायचं होतं म्हणून एकटी कीर्तनाला जायला दिलं. संध्याकाळी कीर्तनाला जायचं, कीर्तन ऐकायचं आणि कीर्तनानंतर जे काही प्रश्न निर्माण झाले असतील ते प्रश्न सोडवायचे. हा तिचा उपक्रम सुरू झाला. आणि मग त्याचा उपक्रम सुरू झाल्याबरोबर टवाळखोर मंडळीने सांगितली, आमच्याकडे असा पार आहे पहा मेकरला, त्याला एक ओटा बांधलेला आहे, त्याला आम्ही कुत्सर ओटा म्हणतो. कुत्सर ओटा म्हणजे टवाळखोरांचं बसण्याचं ठिकाण. आजकाल हे कॉलेज कट्टा एक प्रकार आहे. तसा कुत्सर ओटा होता. त्या कुत्सर ओट्यावर लोक बसले. संध्याकाळी ही वेना कीर्तनाला चालली होती. एकाने कांडासूर जय जय रघुवीर समर्थ चाललं. माहित होतं समर्थ जय जय रघुवीरचा जय जयकार करतात आणि ही कीर्तनाला जाते हे त्यांना माहिती होतं. मग तिची टवाळी करून म्हणावं त्यांनी, अरे जय जय रघुवीर आलं, जय जय रघुवीर चाललं. ऐकू येत होतं. त्याकडे कानाडोळा करायचा आहे. आपल्याला आपला मोक्ष साधायचा आहे, आपलं जीवन कृतार्थ करून घ्यायचं आहे. मग कोणी आपल्याला निंदलं, कोणी वनलं, त्याच्याकडे आपण लक्ष द्यायचं नाही. या भूमिकेनं ती जात होती, कीर्तन ऐकत होती आणि संध्याकाळी घरी येत होती. वडील बाहेर गावी गेली असल्यामुळे एकटी कीर्तनाला जाते. एकटी बाई त्या काळात रात्रीच्या कीर्तनाला जाते आणि कीर्तन झाल्यावर एकटी रस्त्याला घरी येते. अतिशय भयंकर गोष्ट होती. आज सहज वाटते, आज आपण कीर्तनाहून कोणी एकटं कुठेही घरी आपल्या जाऊ शकतो. तत्कालीन परिस्थितीमध्ये मोठी अवघड गोष्ट होती. निंदेला तिला सामोरं जावं लागलं. पण सद्गुरु पाठीशी आहे. सद्गुरूचा अनुग्रह मिरजेला तिला झाला होता आणि सद्गुरु पाठीशी आहे म्हणून तिचा कणखरपणा वाढला होता. निंदेला ती सामोरं गेली आणि निंदेची कुठलाही प्रकारचा विचार न करता तिने आपला क्रम चालू ठेवला. आणि या क्रमामध्ये असताना साहजिकच पुण्याचा संचय होत होता. सर्व शंकांचं निरसन होत होतं आणि एक उत्कृष्ट असा कीर्तनकाराचं रूप तिच्यामध्ये निर्माण होत होतं. आणि तेच समर्थाला करायचं. समर्थाला तेच करायचं होतं की हिला उत्कृष्ट कीर्तनकार करून समाजाचं प्रबोधन करण्याकरता मी तिला समाजामध्ये पाठवीन, ही भूमिका समर्थाची होती. आणि त्याच दृष्टीनं समर्थांनी तिला शिकवणं सुरू केलं. परंतु कधी कधी असं असतं बघा, देव सज्जनाच्याच पाठी लागतो.
बरेच जण म्हणतात मी इतकं देवाचं करते, देवाला मी इतकं बसते, 2-2 तास पूजा करते, तरी देव माझ्याच मागे काऊन लागतो? देवाला रिकाम पण तुमच्याच मागे लागायसाठी ही भूमिका निर्माण होते. सज्जनाच्या कसोटीला देव सज्जनाची कसोटी पाहतो आणि कसोटी उतरल्यानंतर त्याच्यावर कृपादृष्टी करतो. म्हणून एके दिवशी भगवंतानं त्या वेणाबाईची कसोटी घेण्याचं ठरवलं. एक दिवशी नित्याप्रमाणे पुन्हा कीर्तनाला वेणाबाई गेली. कीर्तनाला जाऊन बसल्यानंतर वेणाबाई कीर्तनाला बसल्या. समर्थानं त्या दिवशी मीराबाईंचं आख्यान लावलं. मीराबाईचं आख्यान रंगलं खूप. समर्थाची वाणी मग रंगत तर चढणारच. मग कीर्तन रंगलं, सगळेजण मंत्रमुग्ध झाले आणि केव्हा 12 वाजून गेले हे कळलं नाही. आपल्याला 11:45 जायचं आहे हे मला कळलेलं आहे. तेव्हा 12 वाजून गेले तरीही कळलं नाही. कीर्तन संपलं, 1 वाजला आणि कीर्तन संपल्यानंतर त्यांची शिष्य मंडळी भोवती चर्चेसाठी बसली. वेणा देखील तिथे थांबली आणि मग चर्चा, परिसंवाद, एकमेकांची प्रश्नोत्तरे, एकमेकांची प्रश्नांची सोडवणूक हे सगळं सुरू झालं. या प्रश्नोत्तराच्या काळात सकाळचे 5 केव्हा वाजले कळलंच नाही. वेणा 5 वाजेपर्यंत रात्रभर त्या कीर्तनाच्या ठिकाणी थांबली. प्रसंग पहा कोणता आहे. आणि थांबल्यानंतर जेव्हा अंबाबाईच्या काकड आरतीची घंटी झाली तेव्हा कळलं किती वाजले, 5. वेणाबाई जायला निघाले. समर्थ म्हणाले इतकेपर्यंत थांबला तर काकड आरती करून जा. शेवेके करावे सांगितले काम तेथे मी तू पण करू नये. समर्थांची आज्ञा आहे, मग माझं काही हो, मी काकड आरती करूनच घरी गेलं पाहिजे. त्यांचा शब्द मी खाली जाऊ दिला नाही पाहिजे. ही भूमिका त्यांनी घेतली आणि अंबाबाईच्या काकड आरतीसाठी वेणाबाई मंदिरातच थांबल्या. साहजिकच काकडा सुरू झाला. काकडा सुरू व्हायला 1 तास काकडा चालला आणि काकड आरती नंतर खूप उशीर झाला. मला घरी जायला पाहिजे. तिच्या जीवाची तकमक समर्थाच्या लक्षात आली आणि ती लगेच मंदिराच्या बाहेर भारभार पावलं टाकत निघाली. रस्त्यानं वर्दळ सुरू झाली होती. चिमण्यांचा किलबिलाट सुरू झाला होता. कुठल्या घरात दळणाच्या ओव्या ऐकू येत होत्या. बराच उशीर झाला होता आणि आपल्या घरी काय वाढून ठेवलेलं असेल याची कल्पना देखील मीराबाईच्या मनामध्ये आली. आणि मग बरोबर घरी गेली. वाड्यातल्या पहिल्या चौकात गेल्यानंतर तिथे तिला चित्र दिसलं. वडील रात्री 11ला घरी आले होते. थकून भागून आले होते. त्यांनी चौकशी केली नाही, झोपले. परंतु त्यांच्या असं लक्षात आलं, आईने उठवलं, अहो वेणा अजून आली नाही. वेणाचं काय झालं, येईल. परंतु तिची वाट पाहता पाहता यांना चिंता लागली आणि मग त्या चिंतेमध्ये रात्र निघून गेली. सकाळ झाली. वेणा घरात आली तेव्हा त्या चौकात काय होतं, वडील डोक्याला हात लावून बसलेले होते. आई चिंताग्रस्त झाली होती आणि टवाळखोर तिथे जमले होते. निंदक आजूबाजूला राहत होते, ते तिथे जमले होते. आणि वेणाला पाहताच तो निंदक म्हणाला, पहा पहिले कीर्तनाला जात होती, आता मुक्काम करायला लागली. हे वाक्य ऐकल्यानंतर वेणाच्या लक्षात आलं की इथे समर्थाला दोष लागतो, माझे गुरु दोषी ठरतात. म्हणून तिने ताडकन उत्तर दिलं, मी वाटेल ते ऐकणार नाही. मला वाटेल ते ऐकण्याची सवय नाहीये. जे मीराबाईचं प्रेम कृष्णावर होतं, जे प्रेम शबरीचं रामावर होतं, तसं माझं समर्थावर प्रेम आहे. तशी माझी भावना समर्थाविषयीची आहे असं तिनं ताडकन उत्तर दिलं खरं. परंतु निंदकाच्या तोंडाला कोण हात लावणार. एका निंदकाने बारीक आवाजात सांगितलं, म्हणे तिच्या मीराबाईचा काय विचार करते. मीराबाईनं विष पचवलं होतं, तुझ्या काय का हिंमत. असा शब्द ऐकल्यानंतर तिने सांगितलं, हो मी देखील विष पचवून दाखवेल.
मी जर आपाद मस्तक पवित्र असेल तर ते बीज देखील मला काही करू शकणार नाही. मोठं ठणकावून सांगितलं. काही मोठे उत्साही असतात, चांगल्या कामात नसतो पण अशा कामात बरेच जणांना उत्साह असतो. एक जण गेलं विषाचा पेला आणून ठेवला. हे घे विषाचा पेला. विषाचा पेला पाहिल्यानंतर आई वडिलांच्या मनामध्ये काय झालं असेल कल्पना करा. तिने विषाच्या पेल्याला हात लावला. हात लावल्याबरोबर वडील जोरानं ओरडले, वेणे असा अत्याचार करू नकोस, असा विचार करू नकोस. लोक काही म्हणतील ते म्हणू दे, तू असा अविचाराला बळी पडू नकोस. अनाचारेण मालिन्य अत्याचारेण मूर्खता, असा मूर्खपणा तू करू नकोस. सोडून दे त्यांचं. लोक काय बोलतील परंतु तुझ्या जीवाचं बरं वाईट करू नको. वीणा शांततेने म्हटली, समर्थ पाठीशी आहे. माझी समर्थावर अपार श्रद्धा आहे, निष्ठा आहे. मला हा विषाचा पेला काहीही करू शकणार नाही बाबा. नको वेणे, विषाची परीक्षा पाहू नकोस. आई आर्त सुरानं बोलत होती. वडील तिची विनवणी करत होते, परंतु तरी देखील वेणा मानायला तयार नव्हती. बाबा तुम्हाला एक सांगते की जर मी पवित्र असेल तर हे विष मला काहीही करू शकणार नाही, आणि जर मी अपवित्र असेल तर मला या जगात जगण्याचा कोणताही अधिकार नाही. हट्टाला वेणा पटली आणि निंदकही मोठ्या जोरानं आले. अरे शब्दानं शब्द वाढत गेला होता. टोकाला जाऊन पोचलेली भूमिका होती. आणि मग वेणाने तो विषाचा पेला घेतला आणि प्राशन केला, जय जय रघुवीर समर्थ. वेणा विष प्याली अशी कल्पना समोर डोळ्यात देखत माझी मुलगी विष घेते. काय अवस्था झाली असेल त्या माऊलीची, काय अवस्था झाली असेल त्या पित्याची. निंदक तर निंदकाच्या ठिकाणी होते, परंतु पोटचा गोळा समोर विष घेतोय, आपल्यातून जातोय. या भीतीनं त्यांनी त्यांचं मन हादरून गेलं. वीणा म्हणाले, बाबा कुठल्याही प्रकारची चिंता करू नका. हे विष मला काहीही करू शकणार नाही. समर्थ माझ्या पाठीशी आहे. समर्थावर माझा दृढ विश्वास आहे आणि मी पवित्र आहे. बाबा कुठल्याही प्रकारचा तुम्ही असा विचार करू नका, मला काहीही होणार नाही. ही भूमिका वेणाने बाबांना सांगितली आणि विषाचा पेला वेणाने घेतला आणि रामाचं भजन सुरू केलं. रघुपती राघव राजा, रघुपती राघव राजा, उच्चार सुरू केला. घटना सुरू झाली होती 6 वाजता, 6:30 वाजता. वीणा घरी काकड आरती झाली तेव्हा, आणि दुपारचे 11:30 वाजले, पण वीणाला कुठल्याही प्रकारचा त्रास झाला नाही. उलट वीणा अधिक तेजस्वी दिसू लागली. जेव्हा तिचं तेज वाढू लागलं, ध्यान धारणा वाढू लागली, मंत्रोच्चार स्पष्ट येऊ लागले. 4 तास झाले तरी विष काहीही करू शकत नाही. ही भूमिका जेव्हा निंदकांना कळली तेव्हा निंदक मात्र खजील झाले, काळे ठिक्कर पडले. आणि त्याच परिस्थितीमध्ये 11:05 समर्थांनी पुन्हा तिथे प्रवेश केला. समर्थ भिक्षा मागण्याकरता पुन्हा त्या वाड्यात आले. मना सज्जना भक्ती पंथे जिजावे, तरी श्री हरी पाविते तो स्वभावे. जनी निंदते सर्व सोडून यावे, जनी वंदते सर्व भावे करावे. जय जय रघुवीर समर्थ. समर्थाचा आवाज आला. समर्थ आले. समर्थाला पाहिल्यानंतर निंदकाची पाचावर धारण बसली असं म्हणतात, तसं झालं. समर्थ म्हणाले, काय त्यांना प्रकार कळला. राधाबाई म्हणाल्या, समर्थ
थांबा, मी भिक्षा आणते. प्रसंग कोणता, कशी परिस्थिती तरी समर्थ भिक्षुक याच्या आपल्या दाराशी आल्यानंतर तो विन्मुख केला नाही पाहिजे, ह्या सर्व मौल्यांची इच्छा असते. आणि त्या इच्छेनं राधिकाबाई म्हणाल्या, थांबा समर्था, मी भिक्षा घेऊन येते. आणि भिक्षा घेण्याकरता मी त्या घरात निघाल्या. समर्थ म्हणाले, बाई थांबा माई, मला आज घरातली भिक्षा नको आहे. मला जी भिक्षा हवी आहे ती आज वाड्यात बाहेरच उभी आहे. राधिकाबाईच्या लक्षात आलं नाही की यांना कोणती भिक्षा असावी पाहिजे, परंतु वेणाबाईला मात्र कळलं. न कळता कळता येते नको येते अंतर त्यांना त्यांच्या मनातला भाव कळला. आणि वेणाने म्हणून तिला मी चाफळच्या मोठामध्ये ठेवणार असं म्हटल्यानंतर पुन्हा प्रश्न निर्माण झाला. एकातून वाचली आणि आता समर्थाच्या झोळीत जायचं वेळ आली. माऊली म्हणाली, समर्था का बरं असा आमच्यावर अन्याय? म्हणे अन्याय नाहीये, तिचं ही फार मोठी कीर्तनकार बनणार आहे. तिचा अभ्यास खूप मोठा झालेला आहे. तिचा अभ्यास खूप मोठा झालेला आहे. एका घराच्या चौकटीमध्ये अंधाऱ्या कोठडीत बसण्याची हिची प्रवृत्ती नाहीये. समर्थांनी 4 समजावणीचे शब्द राधिकाबाईला सांगितले, गौची देशपांडेंना सांगितले. आणि त्यांनी निश्चितपणे समर्थाकडे माझी मुलगी सुरक्षित राहील, तिला मोक्ष मिळेल, तिचा उद्धार होईल, या भूमिकेतून गौची देशपांडे आणि राधिकाबाई तयार झाल्या. समर्थाच्या झोळीत वेणाबाईला टाकायचं आहे. जेव्हा त्यांचा होकार आला तेव्हा या निंदकांना गोष्ट कळली की वेणाबाई आपल्या वाड्यातून आता बाहेर जात आहे, कायमची जात आहे. त्यांनी समर्थाची येऊन पाय धरले. समर्था, आम्ही चुकलोय महाराज, आमची चूक झाली आहे. एवढ्या मोठ्या थोर संतांवर या 2 संतांची आम्ही टिंगल टवाळी केली आहे, अशी करायला नको होती. पण समर्था, आता आमच्याकडून झालेली चूक आहे, ती चूक आम्हाला क्षमा करा, वेणाला इथेच राहू द्या. परंतु समर्थाने निग्रह केला होता. वेणाची ही मानसिक तयारी झाली होती. विधवेचं जीवन जगताना या यातना होत होत्या. या यातनातून, संसाराच्या या पाशातून, बंद पाशातून वेणा मुक्त होणार होती. आणि तिने देखील स्वीकार केला. आणि मग समर्थांनी वेणाला स्वीकारलं आणि चाफळच्या मठावर व्यवस्थापन करणाऱ्या ज्या अक्कामाई होत्या त्यांच्या सोबत वेणाला तिथे ठेवलं. आणि वेणाला योग्य गुरुचं दर्शन झालं. वेणाला गुरुची सेवा घडली आणि वेणाला रामाची देखील सेवा घडली. आणि म्हणून अशा बिकट परिस्थितीमध्ये जर आपला कोणी तारणार असेल, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरिलो गुरुकृपे, आपला जर कोणी तारणार असेल तर तो सद्गुरू आहे. वेणाबाईचं देखील पाठ राखण या सद्गुरूने केली. आणि म्हणून आपल्याला म्हणता येईल, सद्गुरु सारी का असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी, इतरांचा लेखा सद्गुरूने केली आहे. तशीच पाठराखण सद्गुरू तुम्हा माझी करो. आज हे तुमचेनी केले, धर्म कीर्तन सिद्धी गेले, ते माझे उरले पायिक बन, करविली तैशी केली कटकट, वाटली का नीट देव जाणे,
असं लक्षात घेतलं आणि आज झालेली कीर्तन सेवा ही रामरायाच्या चरणी अर्पण करतो. हे प्रथम पुष्प रामरायाच्या चरणी अतिशय शेवटपर्यंत चांगलं राहो ही सदिच्छा बाळगतो. जय जय रघुवीर समर्थ. सद्गुरुनाथ महाराज की जय.